पाहत आहात जनता न्यूज मराठी। आषाढ पौर्णिमेनिमित्त माणगाव तालुक्यातील इंदापूर, माणगाव आणि गोरेगाव येथील बौद्ध विहारांमध्ये वर्षावास मालिकेचा शुभारंभ अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। धार्मिक, सामाजिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांनी हा सोहळा प्रेरणादायी ठरला। इंदापूर येथे संबोधी विहार समिती, 26 गाव ग्रुप, बौद्धजन पंचायत समिती माणगाव तालुका शाखा तसेच गोरेगाव विभागात पंचशील बौद्धजन सेवा संघ, बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 841 आणि पंचशील महिला सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। इंदापूर येथील कार्यक्रमात संबोधी विहार समितीचे सभापती नामदेवराव, कार्याध्यक्ष सयाजी मोरे, श्रामणेर नंद साळवी, सरचिटणीस शुक्रदास मोरे तसेच मुकेश सपकाळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी आषाढ पौर्णिमा आणि वर्षावासाचे धार्मिक, सामाजिक व ऐतिहासिक महत्त्व उपस्थितांना समजावून सांगण्यात आले। या कार्यक्रमात माणगाव तालुका बौद्धजन पंचायत समितीचे अध्यक्ष रवींद्र मोरे, चिटणीस RD साळवी, सरचिटणीस रणजित मोहिते, कोषाध्यक्ष सुरेंद्र जाधव आणि विविध उपशाखांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आषाढ पौर्णिमा व वर्षावासाचे महत्त्व या विषयावर कुंदा खरात यांनी प्रभावी प्रवचन केले। तसेच सेवानिवृत्त शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। दरम्यान गोरेगाव विभागातही वर्षावास मालिकेचा शुभारंभ मोठ्या उत्साहात झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचशील बौद्धजन सेवा संघाचे अध्यक्ष विकासदादा गायकवाड होते। स्वागताध्यक्ष म्हणून चंद्रमणी साळवी यांनी जबाबदारी पार पाडली, तर सूत्रसंचालन संदीप साळवी यांनी केले। भंते शांती बोधी यांच्या हस्ते वर्षावास मालिकेचे उद्घाटन करण्यात आले। प्रमुख वक्ते सिद्धार्थ मोरे यांनी अनुसूचित जाती व उपजाती वर्गीकरण आणि बौद्ध धम्म समाज विचार मंथन या विषयावर सखोल मार्गदर्शन करत सामाजिक ऐक्य, समता आणि बौद्ध धम्माच्या मूल्यांचा संदेश दिला। यावेळी गोरेगाव विभागाच्या वतीने सेवानिवृत्त शिक्षक आणि समाजसेवकांचा विशेष सत्कारही करण्यात आला। माणगाव तालुक्यातील तिन्ही विभागांमध्ये उपासक उपासिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून वर्षावास मालिकेच्या शुभारंभाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। धार्मिक श्रद्धा, सामाजिक एकोपा आणि प्रबोधनाचा संदेश देणारा हा सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला।